सर्वांना जय भीम। काल आपण पाहिलं राजा बिंबिसार आणि सिद्धार्थ गौतम। राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला समजावून सांगतो की हा तुझा जो गृहत्यागाचा परिव्रजेचा जो निर्णय आहे हा तू सोडून दे आणि पुनश्च सांसारिक जीवनात परत ये। जर तुला तुझं राज्य नसेल पाहिजे तर तू माझं अर्ध राज्य घे। आणि तो वेगवेगळ्या पद्धतीनं सिद्धार्थाला समजावून सांगतो की हे तुझं जे जीवन आहे संन्यासाचं हे कसं चुकीचं आहे, गृहस्थी जीवनात तुझं राहणं कसं बरोबर आहे, अशा दृष्टीनं तो वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगतो। सिद्धार्थ गौतम सुद्धा त्याला उत्तर देताना अगदी चांगल्या प्रकारे समजावून सांगतो की हे जे भोगविलास आहेत या भोगविलासाचं आवाज कमी केलाय की नाही, या भोगविलासाचा मर्यादा नसते। ते जेवढे प्राप्त होतात तेवढी आणखी तृष्णा वाढत असते आणि म्हणून त्याच्याशिवाय ही जी संपत्ती मिळवली जाते त्या संपत्तीचा सगळ्या जीवनभर तो कमावणारा व्यक्ती त्याचा उपभोग घेईलच असं नाही। तो कमावते, मार कमावते, कधी चांगल्या मार्गाने कमावते, कधी वाईट मार्गाने कमावते, कधी दुसऱ्यांचं नुकसान करते, दुसऱ्याच्या मुंडक्या मुळू जमा करते ना आपल्या मुलाबाळांच्यासाठी सगळी भरपाई करून ठेवते, पण स्वतः त्याचा उपभोग घेऊ शकत नाही। आणि तो मेल्यावर मात्र काय होते आपण आजही पाहतो, म्हणजे मायबापानं कमावलेली संपत्ती, त्या भौतिक संपत्ती मला भेटली पाहिजे, पोरगी भांडते, पोरगही भांडते, सगळे भांडतात। ज्यानं ते संपत्ती कमावली त्याचं नावही घेत नाही, तो मेल्याच्या नंतर त्याचं नावही घेत नाही, तो यानं कमावली संपत्ती आणि आमचा फायदा झाला। उलट ज्याला एखाद्याला जर कमी भेटली तर त्याला तो शिव्या देते, त्यालाच जास्त दिलं, मला कमी दिलं, मला काहीच नाही दिलं। काही मायबाप काय करतात की एखादा खराब जर पोरगा असला, पोरगी असली तर त्याला कमी देतील किंवा देणारही नाही, चांगले जर लेकरं असले त्यालाच देतील, असे काही मायबाप असतात। मग अशा परिस्थितीमध्ये ज्याले काहीच नाही दिलं तो मायबापाला शिव्या देते, मरणाच्या नंतर मायबाप मेल्यावर मला काहीच नाही दिलं शिव्या देते। तो स्वतःचं परीक्षण नाही करत की मायबाप माझ्या बाबतीत असे का वागले, माझ्या बाबतीत असे का वागले, तो स्वतःचं परीक्षण नाही करत। काही मायबाप असेही असतात, चांगला पोरगा आहे, चांगली पोरगी आहे हे त्याचं बरोबर कमावतीनच, जो खराब आहे, नालायक आहे, तो काही कमावू शकणार नाही म्हणून त्याला देतो, अशी मायबाप असतात। काही मायबाप नालायक आयले देतात आणि लायक जे पोरं आहे तर त्याला काहीच देत नाही, हे सगळे प्रकार असतात। आणि सिद्धार्थ गौतम सांगते की संपत्ती, जो भौतिक संपत्ती कमावण्याच्या साठी आपलं सगळं जीवन खर्ची घालते तो माणूस काही स्वतःसाठी चांगल्या गोष्टी कमवू शकत नाही, करू शकत नाही आणि ढोरासारखा जगते, ढोरासारखा मरते आणि शेवटी मेल्यानंतरही तो अधोगतीला जाते। त्याच्याशिवाय जे लोक त्याच्या संपत्तीचा उपभोग घेतात ते सुद्धा त्याच्याबद्दल कृतज्ञता सुद्धा व्यक्त करत नाही, त्याच्याबद्दल हरामीपणा, कृतज्ञता व्यक्त करतात, बेईमानीपणा, त्याचं नाव सुद्धा घेत नाही। हे याच्यामुळे आम्हाला भेटलेलं आहे। आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्या राजाला म्हणते कोण अशा संपत्तीच्या कमावण्याच्या मागे लागल, जो त्याच्या मागे लागल तो मूर्खच असला पाहिजे, सिद्धार्थ गौतम त्या राजाला सांगते। आणि मग राजा शेवटी त्याला हात जोडते, ठीक आहे बाबा, हेच बरोबर आहे, पण तू ज्या वेळेला तुला जे साध्य करायचं आहे
ते तुला ज्या वेळेला साध्य होईल त्यावेळेस मात्र तू माझ्याकडे येऊन मला त्याचा उपदेश करावा. हा सिद्धार्थ गौतमाकडून वचन घेतो राजा बिंबिसार आणि सिद्धार्थ गौतम आपल्या मार्गाला म्हणजे तिथंच थांबतो. राजा बिंबिसार आपल्या राजवाड्यात परत जातो. आज आपण पाहणार शांततेची वार्ता. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिव्राजक आले आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारीच आपली झोपडी बांधली. हे 5 परिव्राजक म्हणजे कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्दीय हे होत. ते देखील गौतमाचे रूप पाहून थक्क झाले आणि त्यांनी परिव्रजा का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. राजा बिंबिसाराने त्याला याविषयी जसे विचारले तसेच त्यांनीही विचारले. आपल्याला परिव्रजा कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्याने त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले हे तुम्हाला माहित आहे काय? सिद्धार्थ गौतम ज्या पांडव टेकडीवर राहत होता त्या ठिकाणी त्या दुसरे 5 परिव्राजक आले. हे बौद्ध साहित्यामध्ये, बौद्ध इतिहासामध्ये 5 नावं परमनंट माहीत असले पाहिजे प्रत्येकाला. कौंडन्य, वप्प, भद्दीय, महानाम, अश्वजित ही 5ही नावं पाठ असले पाहिजे. झोपेतही विचारलं कोणा आपल्याला तर ते पाठ असले पाहिजे, सांगता आले पाहिजे. 5 नावं बौद्ध इतिहासामध्ये खूप महत्वाचे आहे. हे 5 परिव्राजक तिथं येतात. सिद्धार्थ गौतमाचं रूप पाहून आश्चर्यचकित होतात. त्यांना आश्चर्य वाटते आणि ते मग त्या सिद्धार्थाला विचारतात की तुम्ही परिव्रजा का घेतली? सिद्धार्थ सांगते, आता त्यांनी ही परिस्थिती ऐकलेली असेल. आता आपणही कसे टीव्हीवर, पेपरमध्ये बऱ्याचशा घटना पाहतो, पाहतो नाही, ऐकतो, वाचतो, माहित होते आपल्याला, पण प्रत्यक्ष ते व्यक्ती आपल्या ओळखीचे नसतात. त्या घटना ज्या लोकांच्या बाबतीत घडतात ते लोक काय आपल्या ओळखीचे असतात काय, आपल्या जवळचे असतात ते नाही. आपण फक्त पेपरमध्ये, टीव्ही चॅनलवर, बातम्यामध्ये ही माहिती ऐकतो. तशाच सारखं या लोकांनी सुद्धा सिद्धार्थाच्या गृहत्यागाची माहिती ऐकलेली होती, परंतु प्रत्यक्ष ते सिद्धार्थाच्या संपर्कात नव्हते. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाला ते सांगतात की आम्हाला ही माहिती पडलं, पण तुम्ही जेव्हा प्रव्रजा घेऊन गेले त्याच्यानंतर कपिलवस्तूत काय घडलं हे सिद्धार्थाला माहित आहे काय असं ते विचारतात. तर सिद्धार्थ गौतम म्हणते नाही. सिद्धार्थ म्हणाला नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की त्याने कपिलवस्तू सोडल्यानंतर कोलियांशी युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी, मुला मुलींनी निदर्शने केली आणि कोलिय हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे. सिद्धार्थ गौतमाच्या हद्दपारीचा विचार करा. अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवावी लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियांशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. कोलियांशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत म्हणून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले. कोलियांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांनाही फार आनंद झाला. त्यांनी शाक्यांच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियांची निवड केली. दोन्ही बाजूंच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपा बाबतीतील प्रत्येक वाद मिटविण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरविण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत झाला. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर
ते परिव्राजक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही? सिद्धार्थ म्हणाला, ही शुभ वार्ता ऐकून मला फार आनंद झाला आहे. हा माझा विजय आहे. परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढेही मी परिव्राजकच राहिलो पाहिजे. त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमाने त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्या बरोबर का येत नाही? सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईन, पण प्रथम मला इतर मार्गांची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. ह्या बातमी या लोकांनी दिली 5ही परिव्राजकांनी. तेव्हा तुम्ही तर गेले संन्यास ग्रहण करून. नंतर तिथल्या लोकांनी आंदोलन निर्माण केलं, चळवळ निर्माण केली आणि निदर्शने, मोर्चे हे सगळं त्या लोकांनी केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला, म्हणजे सिद्धार्थाच्या गृहत्यागाचा विचार करा. युद्धाचा निर्णय मागे घ्या. कोलीय हे आमचे बांधव आहेत आणि एका भावानं दुसऱ्या भावासोबत युद्ध करू नये, अशा प्रकारच्या घोषणा त्या लोकांनी दिल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की पुन्हा शाक्य संघाची सभा बोलावण्यात आली आणि त्या सभेमध्ये मात्र सगळे लोक युद्धाच्या विरुद्ध होते. सिद्धार्थ गौतमानं जो गृहत्याग केला त्याचा विचार करा, फेरविचार करा म्हणून म्हणजे लोक ओरडत होते, सांगत होते. आणि त्याचा परिणाम असा झाला, सिद्धार्थानं जसं सांगितलं होतं की आपल्याकडचे 2 माणसं नेमा, कोलियांकडचे 2 माणसं नेमा, ते 4 लोक मिळून 5वा माणूस नेमतील आणि त्या मंडळानं, ते लवाद मंडळ म्हणजे न्याय निवाडा करणारं मंडळ नेमा आणि ते जो काही निर्णय घेतील तो दोन्ही पार्ट्यांना बंधनकारक असला पाहिजे. तीच बाब नंतर घडून आली. शाक्य लोकांनी आपले 5 प्रतिनिधी नेमले. ही कोलीय लोकांना बातमी समजल्यावर त्यांनी आपला आनंद व्यक्त करून 5 प्रतिनिधी नेमले आणि 5 इकडचे 5 तिकडचे 10 लोकांचं प्रतिनिधी मंडळ नेमण्यात आलं. आणि ते जो निर्णय घेतील तो निर्णय दोन्ही पक्षांना बंधनकारक राहील असं ठरविण्यात आलं. आणि अशा प्रकारे तो युद्धाचा निर्णय रद्द झाला. आणि मग हे 5ही परिव्राजक त्या सिद्धार्थाला म्हणतात की आता तुम्ही ज्याच्यामुळे गृहत्याग केला ते कारणच तर राहिलं नाही. ज्या कारणाने तुम्ही गृहत्याग केला त्या युद्धाच्या कारणामुळे ते युद्धच तर झालं नाही आणि ते रद्द झालं. मग आता तुम्ही काय प्रवर्जित म्हणून राहता? तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये, घरी, संसारामध्ये जाऊन का राहत नाही? सिद्धार्थ गौतम शांतपणे म्हणते की नाही, मी अजून परत जात नाही. आणि शेवटी मग ते दोघं त्या 5 परिव्राजकांना विचारतात, सिद्धार्थ गौतम तुम्ही काय करणार? तर ते म्हणतात आम्ही तपस्या करणार. तर तुम्ही आमच्या सोबत या. सिद्धार्थ गौतम म्हणते ठीक आहे, मी नंतर पाहिन, आता मी दुसऱ्या मार्गांचा विचार करीन. पण काही साधी सुधी बाब नव्हती. ज्या कारणामुळे सिद्धार्थाला सगळं काही सोडून यावं लागलं, पत्नी, मुलगा, आई वडील, नातेवाईक, राज्य, संपूर्ण राजवैभव, हे सगळं सोडून यावं लागलं, ते कारणच जर आता राहिलं नाही, नष्ट झालं, संपलं, तर त्या स्थितीमध्ये परिव्राजक म्हणून जगणं, राहणं हे कितपत योग्य आहे? जरी सिद्धार्थानं त्या 5 परिव्राजकांना सांगितलं किंवा मी जात नाही, पण मनात कुठंतरी द्विधा स्थिती निर्माण झाली. आणि मग कोलीय आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 परिव्राजकांनी जी बातमी आणली तिने गौतम फार अस्वस्थ झाला. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिव्राज्या
पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे किंवा काय हे तो ठरवू लागला. त्याने स्वकीयांचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःलाच विचारले. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने घर सोडले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्या पुढे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होतो काय? खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटले. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. हा कलह फक्त राजे आणि राष्ट्रे यांच्यातच चालत आहे असे नव्हे, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, माता पुत्रात, पिता पुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोलीय यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय? प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहण्याचा त्याने निश्चय केला. या 5 परिव्राजकांनी जी बातमी त्या सिद्धार्थाला सांगितली त्यामुळे तो अस्वस्थ झाला, विचलित झाला. त्याला असं वाटलं का आता काय करावं, परत जावं की असंच राहावं. कारण मूळ जेव्हा गृहत्याग करण्याची बाब होती त्याचं मूळ कारण होतं शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये होणारं युद्ध, आणि ते तर संपलं होतं. आणि मग सिद्धार्थ गौतम स्वतःच चिंतन करते, मनन करते, खरंच युद्ध संपलं काय? सिद्धार्थ गौतम विचार करते, चिंतन करते की या जगातलं युद्ध खरोखर संपलं काय? लक्षात येते, एका देशाचं दुसऱ्या देशाच्या सोबत, एका राजाचं दुसऱ्या राजाच्या सोबत, एका वर्णाचं दुसऱ्या वर्णाच्या लोकांच्या सोबत, एका जातीच्या लोकांचं दुसऱ्या जातीच्या लोकांच्या सोबत. हे तर बाहेरचे झाले. अहो, बहीण भावाचं पटत नाही, भावा भावाचं पटत नाही, बहिणी बहिणीचं पटत नाही, बाप लेकायचं पटत नाही, माय लेकायचं पटत नाही, पती पत्नीचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाही. आहे का नाही युद्ध? किती युद्ध आहे. मी तर या मताचा आहो की हे जे युद्ध होतात रणभूमीवर, रणांगणावर, हे कमी आहे. सगळ्यात मोठी युद्धभूमी, रणभूमी जे आहे ना, ते कुटुंब आहे. जे कुटुंबात जगतात त्याला माहित आहे. जर विचारपूर्वक जर जगणारे असतील ना, तर कुटुंब हे सर्वात मोठी युद्धभूमी आहे, रणभूमी आहे. सगळ्या पार्ट्याचे लोक असतात एकाच कुटुंबात. बाहेर आपण म्हणतो ना शिवसेना, काँग्रेस, भाजप, या बाहेरच्या पार्ट्या सोडा, घरातच प्रत्येक जण प्रत्येक पार्टीचा माणूस आहे, वेगवेगळ्या पार्टीचा माणूस असते, आणि वेगवेगळ्या पार्टीचे राहून एकमेकांच्या सोबत गुप्तपणे डावपेचानं वागत असतात. किती मोठं युद्ध आहे ते. म्हणजे शत्रूच्या रूपात असलेल्या लोकांच्या सोबत आपण राहत असतो आणि स्वतः असुरक्षित असताना सुरक्षित समजतो. एवढी मोठी बाब आहे. त्याच्याशिवाय अधिक मोठं युद्ध जे आहे ते स्वतःशी होणारं युद्ध, हे सगळ्यात मोठं युद्ध आहे.
स्वतः सोबतचं जे युद्ध आहे ते कसं आहे? घरून निघताना आपण विचार करतो 8 वाजले काय, वाजायचेच काय. घरी काही काम नसलं तरी घरीच थांबतो, जाऊ ना उशिरा जराशे, थोडस मागं पुढे गेलं विहारात तर काय फरक पडतो. हा काय झालं म्हणजे आपल्याच मनाला आपली इच्छा असते की आपण गेलो पाहिजे विहारात, परंतु विहारात जाण्याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस दुसरा विचार असा येते, जाऊ ना थोडेसे उशिरानं. आणि जरासा एखादी टीव्ही लागली, कोणी आलं, कोणाच्या सोबत बोलत राहिलं, आता काय आता जरासा उशीरच झाला, जाऊ द्या, काल तर गेलो होतो, आज नाही गेलो तर काय होते, हा विचार. आपल्याच मनातल्या मनात एका चांगल्या विचाराचा दुसऱ्या वाईट विचाराच्या सोबत युद्ध होते. कधी कधी वाटते या ठिकाणी आपण एवढं दान दिलं पाहिजे, दुसरा विचार येते माझ्यापेक्षा तो तर जास्त श्रीमंत आहे, तो तर तेवढंच देते, मीच काय देऊ सांग. पहिले विचार येते दिलं पाहिजे, दुसरा विचार येते थोडस कमी दिलं पाहिजे. बोवा देत असला घरचा तर बाईच लगेच अडवते, काय देते तर नेहमी नाही दिलंच पाहिजे काय, जेवाच्या वेळेस नाही विचारत, अडवत. मी अगोदर, आता तर बंद केलं लोकांकडे दानाला जाणं, अगोदर जायचा शिबिराच्या साठी तर अनेक अनुभव यायचे. माणूस तयार व्हायचा, बाई अंदरून आवाज द्यायची, बोवाले अंदर या, इकडे या. आणि इकडे या म्हटलं का आपण समजून जायचं की याले काहीतरी आता हा काहीतरी चाट मारते. 500ची नोट त्यांना आणलेली घेऊन गेला अंदर, 200ची नोट घेऊन यायचं, 200 रुपये घेऊन यायचं, समजून जावं लागेल. म्हणजे याची इच्छा असते, पण बाई म्हणते म्हणून हा देत नाही. आणि बाई म्हणते म्हणून काय, पक्का असला तर बाईचंही कायला ऐकायला पाहिजे. सगळ्या गोष्टी ऐकते काय, बाई म्हणते दारू नको पिऊ, मग पेत नाही काय, पेतेच ना. अनेक गोष्टी असतात, अनेक चांगल्या विचार आपल्या मनात येतात, वाईट विचार आपल्या मनात येतात. आणि ज्या वेळेस चांगला विचार आपल्या मनात आलेला चांगला विचार जर यशस्वी होत असेल, वाईट विचार हारत असेल आणि चांगला विचार जिंकत असेल, तर याचा अर्थ असा की आपल्यामध्ये चांगुलपणा जास्त आहे. सगळेचे सगळे लोक काही कामाधंद्यानेच राहतात का यावेळेस? 5-6 हजाराची लोकवस्ती आहे आपली. आपण किती लोक विहारात जातो? या विहारात नाही जात तर दुसऱ्या कोणत्या विहारात किती लोक जात असतील? एवढेच लोक जात असतील या परिसरातले, असं समजून. बाकीचे लोक काय करतात? बौद्ध म्हणतातच ना स्वतःले, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतातच ना स्वतःले. कारण काय, तर मनाचा जो कल आहे, मनामध्ये जे विचारांचा संघर्ष चालते, युद्ध चालते, त्याच्यामध्ये वाईट विचाराचा विजय होते आणि चांगल्या विचारांची हार होते. हे सगळ्यात मोठं युद्ध आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं युद्ध हे आहे. आणि म्हणून भगवंताचं एक वचन आहे, गोयंका गुरुजी नेहमी म्हणत असतात, वाणी तो वश में भली, वश में भला शरीर, जो वश में करे मन को, वही कहलाए सच्चा शूरवीर. जो माणूस स्वतःला, स्वतःच्या मनाला योग्य मार्गावर लागण्याच्यासाठी नियंत्रित ठेवतो, तोच खरा जगातला शूरवीर. लढाई कोण करते? सैनिक. लढणारा सैनिक असते शूर, आणि जिंकला तो सैनिक की त्याला शूरवीर म्हटलं जाते. आणि म्हणून हे आपल्या मनामध्ये चालणारं स्वतःच्या विरुद्धात असलेलं युद्ध जे आहे ना, हे जगातलं सगळ्यात मोठं युद्ध आहे. चांगल्या विचाराचं वाईट विचाराशी आपल्याच मनात युद्ध चालत असते. ज्या वेळेस आपल्या मनातला चांगला विचार जिंकते, त्यावेळेस आपण खरं तर शूरवीर असतो. आणि ज्या वेळेस आपल्या मनात निर्माण झालेला वाईट विचार
जिंकते, चांगला विचार हारते, त्यावेळेला आपण स्वतःकडूनच आपण हारतो. आणि सिद्धार्थ गौतम या सगळ्या प्रकारच्या युद्धाचा विचार करते आणि मग विचार करते की या जगात सगळं युद्धच युद्ध आहे. हे सगळं जग युद्धानच ग्रासलेलं आहे. हे शाक्य कोलियाचं युद्ध म्हणजे या जगातल्या युद्धाचा एक लहानसा भाग आहे. हे काही संपूर्ण युद्ध नाही आहे. शाक्य कोलियांचं युद्ध हे जगातलं संपूर्ण युद्ध नाही, तर जगातल्या युद्धाचा एक लहानसा भाग आहे. आणि मग सिद्धार्थ गौतम विचार करते की मला या संपूर्ण जगातलं युद्ध त्याचं कारण नष्ट करायचं आहे. आणि म्हणून म्हणते की मी आता परिव्रज्या त्यागणार नाही, परिव्रज्या कायम ठेवणार आहो, घरी परत जाणार नाही, असा तो विचार करते. आणि मग सिद्धार्थ गौतम हाही विचार करते की जे काही पूर्वापार चालत आलेले मार्ग आहेत, त्याला जो पाहिजे तो उपाय शोधण्याच्यासाठीचा, ते मार्ग तर आहेतच तपश्चर्याचा वगैरे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त कोणते दुसरे मार्ग आहेत काय, याचा म्हणते मी शोध घेईन, त्याचा अवलंब मी पहिल्यांदा करून पाहतो. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम निर्णय घेतो. आणि मग त्या ग्रंथातील पहिल्या खंडाचा भाग 3 नव्या प्रकाशाच्या शोधात, सिद्धार्थ गौतम मग नवीन प्रकारचा शोध घ्यायला निघतो. पहिला आहे भृगु ऋषींच्या आश्रमात. इतर मार्गाचे अनुसरण करण्याच्या इच्छेने आलार कलाम यांची भेट घेण्यासाठी गौतमाने राजगृह सोडले. मार्गात त्याने भृगु ऋषीचा आश्रम पाहिला व तो पाहण्याच्या इच्छेने त्याने आश्रमात प्रवेश केला. सर्पणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झाले. आश्रमवासियांच्या आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्ग प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्व्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालविलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. ते सिद्धार्थ गौतम आलार कलाम नावाचा जो त्या काळचा एक ऋषी होता, ध्यान साधना शिकवणारा, त्याचाच जो अनुयायी होता भारद्वाज, तो सिद्धार्थ कपिल वस्तूमध्ये राहायचा. त्या भारद्वाजाच्या हस्ते सिद्धार्थ गौतमाने परिव्रज्या ग्रहण केलेली होती. त्या आलार कलामाच्याकडे जाण्यासाठी सिद्धार्थ निघतो, पण मधातच हा भृगु ऋषीचा आश्रम लागतो. तिथं सिद्धार्थ थांबतो. सिद्धार्थाला सगळे लोक चांगल्या प्रकारे भेटतात. सरपण म्हणजे इंधन, सरपण वगैरे घेऊन येतात ते. आणि सिद्धार्थ त्या ठिकाणी आल्याचं समजल्यावर सिद्धार्थाला पाहायला सगळे लोक येतात. सगळे लोक सिद्धार्थाचा आदर सत्कार करतात. कारण आपण पाहिलेलं आहे, सिद्धार्थ गौतम जगातला सर्वात स्मार्ट व्यक्ती, जगातला सर्वात स्मार्ट व्यक्ती सगळ्या दृष्टीने. आणि म्हणून या लोकांच्या सहवास सिद्धार्थ गौतम ज्या वेळेला या लोकांच्याकडे येतो, त्यावेळेला त्याचं व्यक्तिमत्व पाहून सगळे प्रभावित होतात, त्याच्याकडे आकर्षिले जातात. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाला सगळे भेटतात, त्याचा आदर सत्कार करतात. परंतु सिद्धार्थही त्यांना तशाच चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो. आणि तिथं जे तपश्चर्याचे प्रकार होते, वेगवेगळ्या प्रकारे तपश्चर्या केली जात होती, ते सिद्धार्थ पाहतो. तपश्चर्याचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फले
समजावून सांगितली. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्व्यांचे अन्न होय. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. काही जण पक्ष्यांप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. जणू काय ते मुंग्यांची वारुळेच झालेली आहेत. दुसरे काही जण महत् प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवितात, तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजविल्यावर जर काही उरले तरच ते स्वतःसाठी ठेवतात. दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला दोनदा अर्घ्य अर्पण करतात. आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यातच बुडी मारून राहतात. त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यानंतर उच्च तपश्चर्येने स्वर्ग प्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्येने मृत्यूलोक मिळतो. दुःख मार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुखाची प्राप्ती होते. असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्येचा नियमही मला समजलेला नाही. यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्ग प्राप्तीसाठी आहे. तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. याप्रमाणे तपश्चर्येत गुंतलेले असताना आपण मला अशा प्रकारे आश्रय दिला व आत्यंतिक दया दाखविली. परंतु आपणाला मला सोडून दूर जावे लागणार आहे असा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा माझ्या आप्त स्वकीयांना सोडताना मला जसे दुःख झाले तसेच दुःख होत आहे. मला येथे राहणे आवडत नाही किंवा येथील एखाद्याच्या वर्तनात काही चूक झाली आहे म्हणून मी हे तपोवन सोडून जात आहे असे नव्हे. कारण पूर्वीच्या ऋषींनी सांगितलेल्या धार्मिक मार्गाने जाणारे आपण श्रेष्ठ ऋषी आहात. या विषयावर ज्यांचे प्रभुत्व आहे त्या आलारकाला मुनीकडे जाण्याची माझी इच्छा आहे. त्याचा निश्चय पाहून आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणाले, राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखर शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर शूर आहेस. तू जे म्हणालास तेच जर तुझे निश्चित उद्दिष्ट असेल तर तू ताबडतोब विंध्य कोष्टास जा. आलार कालाम ऋषी तेथे राहत आहेत. शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळविलेले आहे. त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल. गौतमाने त्यांचे आभार मानले आणि मुनी जनांना वंदन करून तो निघाला. त्या मुनींनीही त्याला सन्मानपूर्वक निरोप देऊन ते आपल्या तपोवनात परत गेले. तिथल्या ज्या तपश्चर्याच्या पद्धती होत्या भृगु ऋषीच्या आश्रमातल्या, कोणी नुसतं पाण्यातच राहत होतं. त्या पाण्यात राहिल्यामुळे एकतर शरीराचं मांस जे आहे ते काही एकसारखं राहत नाही. पाण्यातल्या पाण्यात राहिल्यामुळे त्या पाण्यामध्ये असणारे जे कासव वगैरे होते
ते त्या माणसाच्या शरीराला ओरबडून काढत होते, त्याचं मांस सुद्धा खात होते. काही लोक कंदमुळच खात होते, काही लोक म्हणजे नुकतीच उगवलेल्या वनस्पती तशाच्या तशाच न शिजवता खात होते. काही लोक स्वतःला उलट करून ठेवत होते, उलटेच राहत होते. काही लोक दगड सुद्धा खात होते, दगड खात होते. म्हणजे अशा प्रकारे ते स्वतःला जेवढा त्रास देता येईल तेवढा त्रास देत. सिद्धार्थ गौतम त्या भृगु ऋषीला विचारतोय की या तपश्चर्येचे फळ काय? अशा प्रकारे तपश्चर्या केल्यामुळे काय साध्य होईल? तर त्या भृगु ऋषीनं सांगितलं की तपश्चर्याच्या नावाने जेवढा आपण स्वतःला जास्तीत जास्त त्रास देऊ तेवढी चांगल्या प्रकारची स्वर्ग प्राप्ती होईल. जेवढा जास्त त्रास देऊ तेवढी चांगली स्वर्ग प्राप्ती होईल. आणि त्रास जर कमी दिला स्वतःला तर मग मृत्यू लोकाची प्राप्ती होईल, म्हणजे मनुष्य जन्म प्राप्त होईल. सिद्धार्थ गौतम म्हणते तर मले काही स्वर्ग लोकाच्या प्राप्तीची अपेक्षा नाही. स्वर्ग कधी भेटते? कधी? मेल्यावर. ज्याले स्वर्गाची प्राप्ती पाहिजे आहे त्याले पहिले काय करावं लागते? मरावं लागते. मराची कोणाची इच्छा नसते. ज्याले स्वर्गाची प्राप्ती पाहिजे ना त्याची मरणाची इच्छा नसते. सिद्धार्थ गौतम म्हणते मेल्यावर कोण पाहिलं, कोण सांगितलं आजपर्यंत, कोणच अनुभव घेतला का काय होते काय नाही होत? याच जीवनात याच देही याची डोळा मला सुखाची अनुभूती घ्यायची आहे, शाश्वत सुखाची अनुभूती, आणि लोकांना सुद्धा सुखाची प्राप्ती करून द्यायची आहे. त्याच्यासाठी माझं हा गृहत्याग आहे. मला या मानवी जीवनातलं दुःख नष्ट करायचं आहे. त्याच्यासाठी मला उपाय शोधून काढायचा आहे. तो उपाय शोधून काढण्याच्यासाठी मी आलार कलामकडे ध्यान साधनेचा अभ्यास करायला जाण्याचा विचार आहे. त्या भृगु ऋषीला सांगते की तुम्ही माझा एकदम चांगला आदर सत्कार केला, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असताना सुद्धा मला तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. मी इथून जातो तर तुमच्यावर नाराज आहो म्हणून जात नाही, माझं ध्येय वेगळं आहे. त्या ध्येय सिद्धीसाठी मी इथून जात आहे. तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका, असा तो सिद्धार्थ त्या भृगु ऋषीला सांगतो. आणि मग तिथून तो भृगु ऋषी पण तेवढ्याच आदरानं सिद्धार्थाशी बोलतो. तू जा म्हणते आलार कलामकडे, तो चांगला आहे, विद्वान आहे, पण मला खात्री आहे म्हणते की त्याचं शिक्षण घेतल्यावरही तू समाधानी होणार नाहीस, कारण तुझं ध्येय खूप मोठं आहे. भृगु ऋषी म्हणते. आणि मग सिद्धार्थ तिथून निघतो त्यांचा निरोप घेऊन. सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास. भृगु ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम आलार कलाम मुनीचे वसतिस्थान शोधावयास निघाला. आलार कलाम त्यावेळी वैशालीस राहत होता. गौतम तेथे गेला. वैशालीस पोहोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला. आलार कलामाकडे जाऊन तो म्हणाला, आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे. त्यावर आलार कलाम म्हणाले, तुझे स्वागत असो. माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल. खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादण्यास तू अगदी पात्र आहेस. आलार कलाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले, मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे. म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय? या आलार कलाम ऋषीकडे सिद्धार्थ येतो आणि आपलं इच्छा व्यक्त करते की मी तुमच्याकडे
तुमचा जो काही सिद्धांत आहे, तुमचे जे काही शिक्षण आहे ते मी शिकायची माझी इच्छा. आलार कलाम सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने, चांगला गुरु कशाला म्हणतात, चांगला मास्तर कशाला म्हणतात, चांगला मास्तर कशाला म्हणतात, हे याचं उदाहरण आहे आलार कलामाचं. सिद्धार्थ गौतमाला तो म्हणते की तू एकदम बुद्धिमान आहेस, विद्वान आहेस, मी जे काही सांगेन ते तुला लवकरच समजेल म्हणते, आणि म्हणून तू काही काळजी करू नको. म्हणजे त्याचा एखाद्या विद्यार्थी जरी, एखादा जरी विद्यार्थी असला, समजते ना, आपल्यापैकी कोणी नाही आहे, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, आपण सगळे चांगले विद्यार्थी आहात. मी जरी मास्तर नसलो पण विद्यार्थी चांगले आहात. सिद्धार्थ गौतमाला म्हणजे एक चांगल्या शिक्षकाचं, मास्तराचं उदाहरण म्हणजे हे असते, लक्षण असते की विद्यार्थी कसाही असला तरी त्याचं लक्ष ते शिकण्यामध्ये राहिलं पाहिजे आणि जे काही शिकवते ते त्याला समजलं पाहिजे. याच्यासाठी सगळा तो प्रयत्न करीत असते शिक्षक. सिद्धार्थ गौतमाला हा आलार कलाम हेच म्हणते की तू विद्वान आहे. म्हणजे काय की शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षणाच्यासाठी आवड निर्माण होते, आणि म्हणून सिद्धार्थही तसाच उत्तर देते की तुम्ही माझ्यावर अनुकंपा करीत आहात, माझ्यावर विश्वास टाकीत आहात, मी कसा अपरिपक्व जरी असलो तरी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकत आहात. आणि मग आलार कलाम म्हणाले, तुझ्या मनाची थोरवी, तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्व परीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. हे श्रोतृश्रेष्ठा, आमची तत्वे ऐक. नंतर त्यांनी गौतमाला सांख्य तत्वज्ञानाची तत्वे स्पष्ट करून सांगितली. आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कलाम म्हणाले, गौतमा, ही आमच्या तत्वज्ञानातील मूल तत्वे आहेत. मी तुला ती सारांश रूपाने सांगितलेली आहेत. आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला. त्याही काळात कोणताही शिष्य शिक्षण घ्यायला आला तर त्याला शिक्षण द्यायचं की नाही द्यायचं, कोणतं द्यायचं कोणतं नाही द्यायचं, कोणत्या पद्धतीनं द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, याचा निर्णय घेण्याच्यासाठी शिक्षक गुरु हा त्या शिष्याची पूर्व परीक्षा घेत असे. आता ही परीक्षा आहेत की नाही, मेडिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्याची कोणती परीक्षा आहे, मेडिकलची वेगवेगळ्या आहेत, नेट अशा वेगवेगळ्या कोर्सेस साठी वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्या प्री एक्झामिनेशन म्हणजे ऍडमिशन द्यायच्या अगोदर त्या परीक्षा घेतल्या जातात. हा विद्यार्थी त्या कोर्सला, त्या विषयाला ऍडमिशन देण्याच्या लायकीचा आहे की नाही हे ठरवण्याच्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा, तशाच प्रकारच्या परीक्षा त्याही वेळेस घेतल्या जायच्या. हा आलार कलाम सिद्धार्थाला म्हणतो की ही परीक्षा घेण्याची तुझ्या बाबतीत मला गरज वाटत नाही, कारण तू सर्व दृष्टीने योग्य आहेस, अनुकूल आहेस, त्यामुळे तुझी परीक्षा घ्यायची मला गरज वाटत नाही. आणि सिद्धार्थ गौतमाच्या समोर आपल्या तत्वज्ञानाचं स्पष्टीकरण करते. या ठिकाणी त्याचं तत्वज्ञान काय होतं याचं विवरण नाही आहे. कारण काय, तर कारण ते पुढं तत्वज्ञान येणार आहे. ज्या वेळेला सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती होते त्यावेळेला कोणकोणते तत्वज्ञान अस्तित्वात होते ह्या सगळ्याची माहिती पुढे येणार आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी या ठिकाणी ते सगळं काही दिलेलं नाही. परंतु एवढंच आपण म्हणू शकतो की सिद्धार्थ गौतमाला तो आलार कलाम ऋषी त्याच्याकडे अवगत असलेली सगळी विद्या तो सांगतो आणि सिद्धार्थ गौतम ती सगळी विद्या तात्काळ स्वरूपात ग्रहण करतो, धारण करतो. समाधी मार्गाचे शिक्षण.
आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गांचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची माहिती करून घ्यावी असे त्याला वाटले. ध्यान मार्गाचे 3 पंथ होते. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणे. एका पंथाने आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरली होती. दुसऱ्या पंथाने प्राणायाम नावाची पद्धती अवलंबिली होती. या पद्धतीत श्वासोच्छवास प्रक्रियेचे 3 भाग पडतात. श्वास आत घेणे, श्वास रोखून धरणे आणि श्वास बाहेर सोडणे. तिसरा पंथ समाधी या नावाने ओळखला जात होता. आलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. आलार कलामाच्या मार्गदर्शनाखाली आपणाला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून तो आलार कलामांशी त्याविषयी बोलला आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे त्याने त्यांना विचारले. मोठ्या आनंदाने आलार कलामाने उत्तर दिले. आलार कलामांनी ध्यान मार्गाचे तंत्र त्याला शिकविले. त्याच्या एकूण 7 सिद्धी होत्या. गौतम त्या तंत्राचा दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळविल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने आलार कलामांना विचारले. आलार कलामांनी उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्या जवळ शिकविण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने आलार कलामांचा निरोप घेतला. उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या एका योग्याविषयी गौतमाने ऐकले होते. आलार कलामांनी जे ध्यान तंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा वरची एक पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यान विधी शोधून काढण्याबद्दल त्याची ख्याती होती. त्याचा तो ध्यान विधी शिकवण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोडक्याच काळात उद्दकाच्या ध्यान विधीची 8वी पायरी त्याने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यान विधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलार कलामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय. आणि उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. आलार कलाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कौशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. त्याला असे आढळून आले की त्याची ध्यान मार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कौशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज त्याच्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे आढळून आले. ती दुःखदायक प्रक्रिया होती. तरी पण ती आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते. पहिल्यांदा आलार कलाम ऋषीकडे सांख्य तत्वज्ञानाचं तो माहिती करून घेतो. सिद्धांत जे असतात ते तो माहिती करून घेतो. त्यानंतर ध्यान साधनेचे 7 प्रकारच्या पायऱ्या त्याला अवगत होत्या आलार कलामाला. हे सिद्धार्थाला माहिती होतं
म्हणून सिद्धार्थ गौतम त्या आलारकाला मला विनंती करतो की मला तुम्हाला अवगत असलेल्या ध्यान साधनेचं शिक्षण मला द्या. सिद्धार्थ गौतम त्या 7 पायऱ्या सगळ्या शिकून घेतो. त्यावेळेला 3 प्रकारे ध्यान साधना शिकविली जात होती वेगवेगळ्या ठिकाणी. पहिली ध्यान साधना म्हणजे ज्याला आपण आनापान सती म्हणतो, ही ध्यान साधना शिकवली जात होती. म्हणजे सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या पूर्वीपासून ही आनापान सती ध्यान साधना अस्तित्वात होती. ती सिद्धार्थानं स्वीकारली, सिद्धार्थानं ही पद्धत स्वीकारली. दुसरी पद्धत होती ज्याला प्राणायाम म्हणतात, ती म्हणजे श्वास आत घेणे, त्याला पूरक म्हणतात. श्वास रोखून धरणे म्हणजे कुंभक, आणि श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक, हा प्राणायाम. आणि तिसरं होतं समाधी. असे 3 प्रकारचे पंथ त्यावेळेस होते. ह्या जो प्राणायामची पद्धती आता रामदेव शिकवते ना, रामदेव बाबा म्हणतात ना, शिकवते. ते कुठून घेतलेले आहे रामदेव बाबाने? पतंजली नावाचं, त्याची संस्थेचं नाव आहे पतंजली. परंतु हा पतंजली नावाचा हा एक ब्राह्मण ऋषी होता. हा सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाचा यानं अभ्यास केलेला होता. सम्राट अशोकाच्या नंतर अभ्यास केलेला होता. परंतु काही काळ त्यानं बुद्ध तत्वज्ञानाचा जरी अभ्यास केलेला होता तरी पण तो बुद्ध धर्माच्या विरुद्ध होता. कारण सम्राट अशोकाच्या बुद्ध धम्म स्वीकारण्यामुळे ब्राह्मण धर्माला अवकळा आलेली, आणि अवकळा जरी आलेली होती पण हे काही चूप बसलेले नव्हते ब्राह्मण. बाबासाहेबांनी जातीभेद निर्मूलन हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, हे त्या पुस्तकाचं नाव इंग्रजीमध्ये. त्याच्यात बाबासाहेब लिहितात ब्राह्मणवादाचा विजय नावाचं ट्रायम्फ ऑफ ब्राह्मणिझम. जगाच्या पाठीवर बाबासाहेब म्हणतात, जगाच्या पाठीवर कधीही कोणावरही विश्वास ठेवू नये असा जर कोणता व्यक्ती असेल तर तो म्हणजे ब्राह्मण. जगाच्या पाठीवर सगळ्यात अविश्वासू व्यक्ती जर कोणी असेल तर तो म्हणजे ब्राह्मण. किती खतरनाक काम आहे. त्याचं सुंदर विश्लेषण केलेलं आहे बाबासाहेबांनी त्या ग्रंथामध्ये. हा किती धोकादायक असते, हा किती अविश्वासू असते ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणी धर्माच्या स्थापनेसाठी, तो टिकवण्याच्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. कोणत्या प्रकारचं वाईट काम ते करणार नाहीत असं म्हणता येत नाही. ते कोणत्याही थराला जातात. साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या प्रकारच्या मार्गांचा ते अवलंब करतात. सम्राट अशोकाचा पंतू, नातूचाही पोरगा राजा बृहद्रथ याचा खून त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग हा करते. आणि मौर्य वंशाचा जो इतिहास असते तो मौर्य वंश तिथं संपुष्टात येतो. बुद्ध धर्माचा एक जरी भिक्खू दिसला, त्या भिक्खूचं मुंडक कापून जो कोणी आणल त्याला 100 सोन्याच्या मुद्रा दिल्या जातील असं बक्षीस तो घोषित करतो. पुष्यमित्र शृंग स्वतःच ब्राह्मणी राज्य स्थापन करतो. आणि त्या पुष्यमित्र शृंगाचा गुरु असते पातंजली. त्याला मार्गदर्शन करणारा असते पातंजली. त्यावेळेस या देशातून, संपूर्ण ह्याच्यातून बुद्ध धम्म लयास जाते, लोक पावते. बरेच लोक आजही त्या रामदेव बाबाचं उदो करतात. त्याच्या योगाच्या शिबिरालाही जातात, हजारो रुपये फी देतात. हे जे त्याची योगा शिकवण्याची पद्धत आहे बुद्ध तत्वज्ञानानुसार ती नैसर्गिक नाही.
अनैसर्गिक पद्धत आहे. श्वास जाणून बुजून घ्यायचा, जाणून बुजून रोखून धरायचा, जाणून बुजून सोडायचा. नैसर्गिक पद्धतीनं श्वासोच्छवास करायचा नाही. ही पद्धती. बरेच लोक मला भेटतात, माझ्या ओळखीचे इथे आहेत, स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणणार, विसरतात की बुद्ध धर्माचा शत्रू असलेला पतंजली, त्याच्या नावावर असलेली ही संस्था त्याचं कसं समर्थन करते. लोक शिकले सवरले तर जास्तच मॅड आहेत हो. जेवढे जास्त शिकले सवरले आहेत ना, तेवढे जास्त मॅड आहेत. कारण बुद्ध धम्माकडे त्याचा कल नाही. बाबासाहेबाच्या चळवळीचा, बाबासाहेबाच्या कर्तृत्वाचा त्यांनी उपभोग फक्त स्वतःच्या भौतिक स्वार्थासाठी घेतलेला आहे. नोकऱ्या, शिक्षण कायच्यासाठी? तर नोकरीसाठी. नोकरी कायच्यासाठी? तर पैसे कमवायच्यासाठी, याच्यासाठी. आता मी ऍडमिशन घेतली पाली बुद्धिझमसाठी. कित्येक माझ्या जवळच्या लोकायले म्हणतो, नातेवाईकायले म्हणतो, मित्रमंडळीले म्हणतो, अरे घ्या ना तुम्ही ऍडमिशन. आता काय करायचं म्हणतो? शिकून. आता काय फायदा होईल म्हणतो शिकून? म्हणजे शिक्षणाचा विचार कोणत्या दृष्टीनं करतात? फायदा काय होईल, म्हणजे पैसे कुठून भेटतील याच्यासाठी विचार करतात. बाबासाहेब जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिक्षण घेत होते, म्हणजे विद्यार्थी राहिलेले होते शेवटीपर्यंत. आज मी शिक्षण घेतो ना, माझ्या घरी मी स्वतःला सगळ्यात लहान व्यक्ती समजतो. सगळ्यात लहान कोण आहे? मी आहो म्हणत असतो माझ्या घरी. विद्यार्थी आहो ना, शिक्षण घेतो ना. शिक्षण घेणारा व्यक्ती लहान असते, म्हातारा नाही होत. तो तरुण राहील, लहान राहील, म्हातारा नाही होत. म्हातारा कोण होते? जो शिक्षणापासून दूर राहते किंवा ज्याला शिक्षणाची आवड नाही, असा म्हातारा असतो. पुढं अजून येईलच आपलं, फार महत्वाच्या बाबी आहेत पुढं. तर या ज्या गोष्टी आहेत, सिद्धार्थ गौतम त्या काळात या ज्या ध्यान साधनेच्या पद्धती होत्या सगळ्या शिकून घेते. त्याच्यानंतर उद्धव रामपुत्त नावाचा ऋषी होता, त्याच्याकडून 8वी पायरी शिकून घेते. आणि त्याशिवाय ही जी ध्यान साधनेची पद्धत होती प्राणायामच्या सारखीच, श्वास आतमध्ये घ्यायचा, तो रोखून धरायचा आणि त्या दरम्यान चित्ताची एकाग्रता करायची. अत्यंत कठीण काम हे सुद्धा सिद्धार्थ गौतम शिकते. ज्या वेळेला श्वास रोखून ते चित्त एकाग्र करायचं, मन एकाग्र करायचं, तर त्या वेळेला डोक्यात सुया टोचल्यासारखा भास होते. डोकं फुटते की काय असं वाटते, परंतु तरीही त्याच्यावर सिद्धार्थ गौतम विजय मिळवते. अशा प्रकारे ध्यान साधनेचा अभ्यास सिद्धार्थ गौतम करून घेते त्यावेळेला. आज आपण इथेच थांबूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे ब्रह्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावत्